आजच्या तरुणांनी डॉक्टर आंबेडकर, शाहू फुले व बौद्धांचा विचार आधारित केलेल्या चळवळीमध्ये पक्षामध्ये कृतिशील व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले। सांगलीतील रोटरी हॉल येथे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे मापदंड रणझुंजार लढवय्या नेते DL थोरात यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुकुमार कांबळे व यशवंत आवळे होते। यावेळी गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की आज जी धर्मांचा नंगा नाच सर्व क्षेत्रामध्ये सुरू आहे, तो सर्व क्षेत्रातून तुम्हाला हद्दपार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया, हीच खरी DL थोरात यांना आदरांजली ठरेल, असं मत गौतमीपुत्र कांबळे यांनी बोलताना व्यक्त केलंय। यावेळी बोलताना प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणाले, डॉक्टर आंबेडकर विचारांनी जाणाऱ्या समाजाने प्रत्येकाने कागदावर सुद्धा आपली जात बाजूला करून बौद्ध पाहिजे। जर आंबेडकर विचाराने जाणाऱ्या समाज व बाबासाहेबांचे अनुयायी कागदावर बौद्ध झाले तर हा देश हिंदुस्थान आहे व आम्हाला हिंदुस्थान करायचंय। याला छेद देणारे काम होईल। आज नरेंद्र मोदी यांचे सर्व पिढ्यांवर म्हणतात की हा देश हिंदुस्थान करायचंय। त्यांची कागदांवर हिंदूंची संख्या जास्त आहे, त्याच्यावर आपली भरती जास्त आहे। म्हणून थोरात साहेब यांच्या विचारानं जायचं असेल तर तमाम आंबेडकरी अनुयायांनी कागदावरच जात बाजूला ठेवून बौद्ध व्हावे असे मत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी मोहिनी थोरात, संघमित्रा काकडे, समितीचे अध्यक्ष उदय कांबळे, किरण कांबळे, महेंद्र साबळे, दिलीप सासने, श्रीशैल चौडीकर, विलास काळे, आकाश तिवडे, दिनेश कुदळे आदी उपस्थित होते। असं थोरासांचं नेतृत्व होतं। थोरासांनी शिक्षण कार्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली। ते काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नव्हती, विद्यार्थ्यांना किंवा आजच्या तरुणांनी, विशेषतः आजच्या तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुल्यांच्या, बुद्धाच्या विचारावर आधारलेल्या चळवळीमध्ये, संघटनेमध्ये, पक्षामध्ये कृतिशील व्हावं, हीच खरी त्यांना खरा अर्थाने आदरांजली ठरेल, त्यांना अभिवादन ठरेल। दुसरं असं की आज बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती हा जो सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्यामध्ये आज आपण प्रतिक्रांतीच्या वातावरणामध्ये राहत आहोत। धार्मिक पुनरुज्जीवन होत आहे। धर्माने शासनामध्ये, शिक्षणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे किंवा ते शिरकाव केलेला आहे। थोरात सरांच्या आज या स्मरणिकेच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की आज जे धर्माचा जे नंगानाच सुरू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, त्या सगळ्या क्षेत्रातून धर्माला हद्दपार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, हीच खऱ्या अर्थानं पुन्हा थोरात सरांना अभिवादन ठरेल। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आणि आंबेडकरी विचारानं जाणाऱ्या समाजानं, प्रत्येकानं कागदावर सुद्धा आपली जात बाजूला करून बौद्ध झालं पाहिजे। जर आंबेडकरी विचारानं जाणारा समाज किंवा त्यांचे बाबासाहेबांचे अनुयायी कागदावर बौद्ध झाले तर हा देश हिंदुस्थान आहे आणि आम्हाला हिंदुस्थान करायचं आहे, ह्याला छेद देणारं हे काम होईल। आज नरेंद्र मोदी त्यांची सगळी पिढ्यावर म्हणते की आम्ही हा देश हिंदुस्थान करणार आहे, कारण का त्यांची कागदावर हिंदूंची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आपली भरती जास्त आहे। आणि म्हणून थोरात साहेबांच्या विचारानं आपण जायचं असेल तर तमाम आंबेडकर अनुयायांनी आपल्या कागदावरली जात बाजूला करून, हिंदू हा शब्द बाजूला करून बौद्ध लिहावा, जेणेकरून हिंदुत्वादाला गळती लागेल। तो विचार आज विचारपीठावर सांगण्याचा मी प्रयत्न केला, त्याचं अवलोकन सर्व अनुयायी करावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो।